भाग्याचा बुदय ते जोडे संत पाय हे दुनिया नुटबू माता मरणा वाचोनी सर्वता होई बळकट माझ्या मना तुरे धीट हे दुनिया नुटबू माता मरणा वाचोनी सर्वता तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाल्या धनी हे दुनिया नुटबो माता मरणा वाचुनी सर्वता विठ्ठल विठ्ठल चरणाभरी ठेवणी माता साष्टांग करी दंडवत पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू दुसरे चरणा संता चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया चक्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया चक्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका हरे पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबादी सद्गुरु दास तुका
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह दलो पावन झालो चराचर अधिष्ठान जे ते प्रतिष्ठान ते का तेथे जन्मला सद्गुणातीत जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा शांती ब्रह्म एकनाथा शरण शरण एकनाथा असहा शरण शरण एकनाथा शरण पायी माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता पायी माता ठेविला पायी शरण शरण एकनाथा पायी माता टेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आ मस्तक ही पायावरिया वारकरी संताच्या या वारकरी मस्तक रे पायावरिया वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या मस्तक ही पाया या वारकरी संताच्या सेवी लागी सेवा झाली तुमच्या अभो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अविरो विडाला विडाला भाग्याचा बुदय ते हे जोडे संत पाय हे दुनिया नुटवू माता मरणा वाचून सर्वता प्रस्तुत अखिल कोट ब्रह्मांड एक षट गुणेश्वर संपूर्ण भगवान पंढरीश्वर परमात्मा विश्वमौली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय आदी करू सकल संतांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरिता सेवेकरता निवडलेला अभंग ज्यांच्या बोलण्यात सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता आकाशाची विशालता समुद्राची अथंगता हिमालयाची उत्तुंगता आईची वात्सल्यता मित्राची सख्यता कधी कधी वज्रापेक्षा कठोर समय लोण्यापेक्षा मृदू असे शब्द ज्यांच्या वाणीत असे महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू अरे जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या संसाराची पूर्णाहुती देणारे नवे नवे स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे वैराग्य संपन्न श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा बहुतेक सर्वांच्या पाठातला विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा ऐका या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय माझं भाग्य उदयाला आलं म्हणतात ऐका का हो महाराज तुमच्या जीवनामध्ये असा नेमका कोणता प्रसंग घडला जेणेकरून तुमचं भाग्य उदयाला आलं ऐका जगद्गुरु तुकोबराय सांगतात बाबा हो आज माझं भाग्य उदयाला आलं कारण मला आज त्या संतांची भेट झाली मला त्या संतांचं दर्शन झालं नवे नवे मला त्या संतांचे पाय मिळाले भाग्याचा उदय ती जोडी संत पाय माझ्या भाग्याचा उदय झाला मला त्या संतांची भेट झाली मला त्या संतांचं दर्शन झालं का हो महाराज संतांचं दर्शन झाल्याच्या नंतर तुम्ही काय केलं महाराज सांगतात मी त्या संतांचं दर्शन घेतलं नवे नवे हे मस्तक मी आता त्या संतांच्या पायाजवळ ठेवलेलं आहे आणि जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत हे मस्तक संतांच्या पायाजवळचं उचलणार नाही येथून या नुटवू माता मरणा वाचून सर्वता प्रतिज्ञा केली जगद्गुरु तुकोबरायांनी महाराज जोपर्यंत मरण येत नाही ना तोपर्यंत मस्तक संतांच्या पायाजवळचं उचलणार नाही प्रतिज्ञा केली पण प्रतिज्ञा केल्याच्या नंतर लक्षात आलं अरे आपण प्रतिज्ञा केली पण प्रतिज्ञा पूर्णत्वाकडे न्यायचं काम हे मनाकडे आहे म्हणून त्या मनाला जगद्गुरु तुकोबराय सांगतात हे मना मी आता प्रतिज्ञा केलेली आहे की जोपर्यंत मरण येत नाही
तोपर्यंत हे मस्तक संतांच्या पायाजवळचं उचलणार नाही. म्हणून तू काय हो, बळकट हो, धीट हो, होई बळकट माझ्या मना तुरे दीट. मनाला सांगितलं हे म्हणा, आता तो बळकट हो, तो धीट हो. मी प्रतिज्ञा केलेली आहे, मरण येईपर्यंत हे मस्तक संतांच्या पायाजवळचं उचलणार नाही. ठीक आहे महाराज, एवढी अवस्था तुम्हाला कशामुळे प्राप्त झाली? महाराज सांगतात, तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाल्या जणी येथून या नोटवू माता मरणा वाचून सर्वता. अभंगाचा सरळ भावार्थ झालं कीर्तन विठ्ठल. अभंगाचा सरळ भावार्थ सांगितला माणिक भाऊ. आता मी माझ्या पद्धतीने बोलायला मोकळा. विठाला काय असतं उमेश महाराज, मी नेहमी सांगत असतो, सांगत आहे, सांगत राहणार. ऐका, कीर्तनाला आल्याच्या नंतर लोक पहिले 5 ते 10 मिनिटं जागे असतील भाऊ. नंतर बिचारे जे समाध्या लावून देते, आपा हे बिचारे कीर्तन झालं चहा प्यायलाच उठते, परत म्हणायला तयार. महाराजांनी काय अभंग सोडवला, उद्या असं कोणी म्हणायला नको, म्हणून अभंगाचा भावार्थ सांगितला. विडाला महाराज ऐका, आपल्या कीर्तनाला आल्याच्या नंतर कीर्तनाचे काही नियम आहेत. आणि मला वाटतं श्री क्षेत्र हातनूर आपल्या गावामध्ये माझं पहिलंच कीर्तन आहे. का माझ्या कीर्तनाचे काही नियम आहेत. घाबरू नका, म्हणजे मी काही मागत नाही, नाही तर लोक लगेच घाबरतात. नियम म्हणजे काही मागतं का काय? काही घाबरू नका, मी काही मागणार नाही. कीर्तनाचे नियम, कीर्तनाला आल्याच्या नंतर सर्वात पहिला नियम, कोणी झोपायचं. पोरं जरा मागं बसले तू, नाही तर त्यांना विचारता येते. पोरं बोलत चला. कीर्तनाला आल्याच्या नंतर कोणी झोपायचं, जोरात झोपायचं, शेजारच्याला झोपू द्यायचं. कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर कोणी बोलायचं, शेजारच्याला बोलू द्यायचं. कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर महाराज उठून जायचं, शेजारच्याला जाऊ द्यायचं. कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर कोणी भजन करायचं नाही. जाऊ का मग? नाही ना. महाराज सांगतात तुमच्या पायाला लागतो, काय करा? तर टाळी बोला. पाया विनवितो तुम्हाला, तर टाळी बोला मुखी नाम. ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेस हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. विठाला विठाला. अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगावरती 2 शब्द एवढं बोलण्यापूर्वी परिहार देणे अत्यंत महत्त्वाचा. साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी नथुरामजी महाराज केहाळकर, श्री हरिभक्त परायण गुरुतुल्य असणारे नामदेवजी महाराज चारटणकर बाबांच्या कृपा आशीर्वादाने बाबांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला भव्य दिव्य स्वरूपातील अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र हातनूर गाव. महाराज वारकरी संप्रदायाचा फार जुना वारसा जोपासलेलं आपलं गाव आहे. एक ऐतिहासिक ओळख आपल्याला गावाला निर्माण झालेली आहे, ती म्हणजे आमच्या नागनाथ भगवंतामुळे. फार मोठं देवस्थान आहे, ऐतिहासिक देवस्थान आहे. चालू असलेला नामसप्ताहातील मला वाटतं आजची 3ऱ्या दिवसाची सेवा ना, नाही समोरचे आहेत जागे, मागचे बघू द्या ना, आहे का नाही. 2ऱ्या दिवसाची वाघपुष्प परमात्म्याची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी, समस्त भजनी मंडळी, समस्त टाळकरी मंडळी, समस्त कमिटी मंडळी सर्वांच्या वतीने माझे गुरुतुल्य असणारे श्री हरिभक्त परायण ज्यांच्या मुखारविंदातून आपण शिव महापुराण कथा ऐकत आहोत. श्री हरिभक्त परायण महाराष्ट्रातील रामकथा एका होते वयामानं नाही का नाही घ्यायचं असं बोलून रामकथा ज्यांच्या मुखारविंदातून ऐकत आहोत. श्री हरिभक्त परायण गुरुतुल्य बापूसाहेबजी महाराज खवणे महाराजांच्या आज्ञेने माझ्याकडे आलेली सेवा. जसं काही भगवान परमात्मा बुद्धी देते तसं या अभंगावर बोलण्याचा नक्की प्रयत्न करू. विठ्ठल. महाराजांची तुमच्या गावची फार
फार जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अनेक वर्ष महाराजांची संस्था या ठिकाणी होती. महाराजांच्याच मार्गदर्शनाखाली सुंदर नामसप्ताह चालू आहे. बाबांच्या वतीने आलेली माझ्याकडे सेवा, या सेवेकरता उपस्थित महाराष्ट्रातील ख्यातनाम गायकवादक मंडळी उपस्थित आहेत. महाराज यांच्या पुढं मी बोलावं एवढा माझा अधिकार नाही, कारण माझं जेवढं वय आहे तेवढा यांचा परमार्थ आहे. तरी सुद्धा सेवकी सांगितली करावी ते काम या न्यायाप्रमाणे माझ्याकडे आलेली सेवा आहे. या सेवेकरता उपस्थित महाराष्ट्रातील ख्यातनाम गायकवादक मंडळी, त्यामध्ये श्री हरिभक्त परायण. गोड अशी ज्यांनी सुरुवात केली, गोड गायनही करतात, गोड मृदंगही वाजवतात. आता फेटा कधी बांधतात ते मात्र पाहायचं आहे का नाही, लवकरच बांधतील अशी अपेक्षा आहे. गोड अशी ज्यांनी चाल गायली सध्या आणि सोशल मीडियावर ज्या चाली व्हायरल आहेत त्या चाली आपल्याला ऐकायला भेटल्या म्हणजे आपलं भाग्याचे आहे का नाही, ते बी तेवढ्याच पाकिटात विशेष विठ्ठल. गोड गायन करतात, गोड मृदंग वाजवतात. ज्यांनी गोडाशी सुरुवात केली महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, मृदंग सम्राट, मृदंग महामेरू, मृदंग महाडोंगरू. किती पदव्या दिल्या तरी कमी पडतील. ज्यांच्या हातातील गोडवा स्वभावातून येतो, स्वभावातील गोडवा हातातून येतो. सतत हसतमुख व्यक्तिमत्व मृदंग सम्राट आमचे दत्ता महाराज नकाते महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. वा वा वा. गोड मृदंग वाजवतात. दादा तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. बाबा तुम्हाला सुरुवातीलाच विनंती आहे गड्या, 2 पैसे कमी द्या पण टाळ्या मात्र जोरात वाजवा. विठ्ठल. महाराज उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणारविंदी विनम्र भावाने अभिवादन आहे. गोडाशी ज्यांनी चाल गाई महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य तथा उत्कृष्ट कीर्तनकार माझे जिवलग मित्र आमचे राहुलजी महाराज गाडगे आहे. महाराजांच्या चरणारविंदी विनम्र भावाने अभिवादन आहे. वाजवा एकदा त्यांच्यासाठी टाळी. महाराजांचे चरणारविंदी विनम्र भावाने अभिवादन आहे. त्यांच्यात तोलामोलाची गोड ज्यांनी चाल गायली वारकरी भूषण वैष्णव टाळकरी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. जुनं ते सोनं आहे. वैष्णव टाळकरी आमचे ज्यांना आम्ही प्रेमाने आप्पा म्हणतो, राम महाराज वाघ आहेत. आप्पांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आप्पांच्याही चरणारविंदे विनम्र भावाने अभिवादन आहे. त्यांच्याच बाजूला उभे असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, उत्कृष्ट कीर्तनकार ज्ञानेश्वरी पारणाचं नेतृत्व महाराजांकडे आहे. रामकथेचं गायनाचं नेतृत्व महाराजांकडे आहे. ऑलराऊंडर म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. गोड व्यक्तिमत्व उमेशजी दादा पोळ, उमेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. उमेश दादांच्या चरणारविंदे विनम्र भावाने अभिवादन आहे. माझ्या समेत आलेला आमचा अमोल दादा आहे. वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी, इकडून आमच्या ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थिनी सर्वांच्या चरणारविंदे विनम्र भावाने अभिवादन आहे. पलीकडून विनेकरी बाबा सुंदर विना घेऊन उभा आहेत. बाबा झोपले नाही ना, नाही जरा बाजूला उभा आहेत म्हणून, बाकी काही नाही, चष्म्यामुळं कळलं नाही का नाही. विनेकरी बाबा सुंदर उभा आहे. बाबांच्या चरणारविंदे विनम्र भावाने अभिवादन आहे. बाबा तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. चोपदार असे चोपदार म्हणजे चोपदारासाठी एकदा टाळ्या वाजवा. वा 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 वा. महाराज खरंच सांगतो, चोपदार असेच पाहिजे तुम्ही. काय सुंदर चोपदार आहे. काय गावात गेले महाराज मला सांगा, चोपदारांचं कार्य काय असतंय? महाराजाला मंडपापर्यंत आणायचं काम कोणाचं असतंय? चोपदारायचं. पण काही गावात गेल्याच्या नंतर असा योग येतो, चोपदार एवढे तरुण असतात महाराजाला चोपदाराला धरून आणावं लागतं. आहे का नाही? उत्कृष्ट चोपदार आहेत. जरा लांब उभा आहे तेच बरं. तेच बरे. दाता महाराज मी विनोदाने सांगत असतो. काल परवा एका गावात कीर्तनाला गेलो, गावाचं नाव सांगत नाही, उगा पाहुणे रावणे असतात, भांडणं लावून देत नाही. उमेश बा 2 चोपदार, दोन्हीकडून 2 चोपदार उभा राहिल्याच्या नंतर कीर्तनाला सुरुवात झाल्याच्या नंतर काही वाक्य बोलल्याच्या नंतर चोपदार म्हणायचे वा 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 महाराज क्या बात आहे, आणि हळू चुनगुळ खाऊन जायचे. तसे आपले चोपदार नाहीत. बाजूला उभा आहे तेच बरं आहे. विठाल. गोड असं नियोजन तुम्ही गावकऱ्यांनी केलेलं आहे. एकदा नागनाथ संस्थांसाठी जोरदार टाळी वाजवा. वा वा वा. फार गोड संस्थान आहे. आल्याच्या नंतर अध्यक्षांचं आमचं बोलणं झालं. फार सुंदर नियोजन आहे, फार गोड स्वभाव, सगळे कमिटीवाली मंडळी आहे. फार गोड नियोजन आहे, फार सुंदर. उत्तर आपली प्रगती चालू आहे. नागनाथ भगवंताच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे, उत्तर आपली अशीच प्रगती होत राहो. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. महाराज अत्यंत कमी कालावधीमध्ये महाराष्ट्रभर ज्यांनी साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून आपलं नाव लौकिक केलेलं आहे. ऋषीश्वर साऊंड सर्व्हिस मगर साऊंगी कोण ओळख नाही आमच्या डिगोभाऊंना. आमच्या डिगोभाऊंसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वांच्या चरणारविंदे विनम्र भावाने पुनश्च एकदा अभिवादन आहे. उद्यापासून आपलं कीर्तन संपूर्ण महाराष्ट्र बघणार आहे. अत्यंत कमी कालावधी महाराष्ट्रभर ज्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून नाव केलेलं आहे स्वरगुंजन वारकरी, ते आमचे निळकंठदाजी काष्टे दिवसभर कथेला असतात महाराज. त्यांचं यूट्यूब चॅनल आहे. त्यांचे स्नेह असणारे आमचे जिवलग मित्र, माझा लहान भाऊ म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, आमचे माऊली भाऊ खंदार आहे. माऊली भाऊंचे चरणारविंदे विनम्र भावाने अभिवादन. उपस्थित तुम्ही गावकरी मंडळी, पंचकृषीतील मंडळी, सर्वांच्या चरणारविंदे पुनश्च एकदा विनम्र भावाने अभिवादन करतो आणि झालेली सेवा आपलं कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल. खरंच सांगतो गड्या माणिक भाऊ, तुम्ही हार लय सुंदर घातलाय. उमेश भाऊ हार
हार असेच पाहिजेत महाराज. काही काही गावात गेल्याच्या नंतर एवढे मोठाले हार असतात दत्ता बुवा, ते महाराजाला गळ्यात पण ठेवता येत नाही, वजन होते ना महाराज त्याचं. हार असेच पाहिजेत अध्यक्ष, खरंच सांगतो. आणि अजून एक हाराचं काय महाराज, हाराचं काय असतं, जेवढा मोठा हार तेवढं नारळ कमी, म्हणून हार जरा लहान आलेच पाहिजेत. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आता लक्ष द्या, लक्ष द्या. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा याची मला कल्पना आहे, लक्ष द्या. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा याची मला कल्पना आहे. अभंग 4 चरणाचा याची सुद्धा मला कल्पना आहे. अभंगाचा भाव अत्यंत गोड आहे याची सुद्धा मला कल्पना आहे. आज श्री संत गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे याची सुद्धा मला कल्पना आहे. आज आपल्या नामसप्ताहाचा दुसरा दिवस आहे याची सुद्धा मला कल्पना आहे. होते नवीन जबाबदारीत होते महाराज, आहे का नाही, आजच झाले जरा, आहे का नाही, घ्या सांभाळून महाराज. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा याची कल्पना आहे. अभंग 4 चरणाचा याची सुद्धा मला कल्पना आहे. अभंगाचा भाव अत्यंत गोड आहे याची सुद्धा मला कल्पना आहे. आणि आता वेळ भरपूर झालाय याची सुद्धा मला कल्पना आहे. पण सगळ्या कल्पना लक्षात घेता ज्यावेळेस कीर्तनाच्या संबंधामध्ये माझं आणि बाबांचं बोलणं झालं त्यावेळेस आमचं असं काही ठरलं नव्हतं की अभंग पूर्ण सोडवावा लागेल. माणिक भाऊ खरं सांगा, आपलं ठरलंय का? अजिबात नाही. म्हणजे मी ठरवून आलेलो नाही आणि ठरवून आलेलो नाही. श्रोते जाणकारी दोन्ही अर्थ लक्षात आले असतील. विठ्ठल म्हणजे अभंग पूर्ण सोडवेल हे मी ठरवून आलेलो नाही. आणि हातनूर मध्ये नंतरच ठरवायची माझी पद्धत नाही, कारण हातनूरला कमी देत नाहीत आधीच माहिती आहे. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचे लक्ष द्या. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय माझं भाग्य उदयाला आलं म्हणतात. भाग्याचा उदय महाराज. का हो जगद्गुरु तुकोबाराय, तुमच्या जीवनामध्ये असा नेमका कोणता प्रसंग घडला तुम्ही सांगता माझ्या भाग्य उदयाला आलं? नवे नवे माझ्या भाग्याचा उदय झाला महाराज. व्यवहारामध्ये तुम्ही आपणही भाग्य उदयाला आलो म्हणतो, व्यवहारामध्ये तुम्ही आपणही भाग्याचा उदय झाला म्हणतो. पण कधी म्हणतो? व्यवहारामध्ये तुम्हाला आम्हाला धन मिळाल्याच्या नंतर, पुत्र झाल्याच्या नंतर. भाग्य तरी नो हे धन पुत्र दा, भाग्य तरी नो हे धन भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा. बरा संता पायी हे हो धन पुत्र दारा निकट वास बरा संतापाई. बाबा व्यवहारामध्ये तुम्ही आपण ज्या गोष्टीला भाग्य समजतो, संत महात्मे त्या गोष्टीला भाग्य समजत नाही. आणि संत महात्मे ज्या गोष्टीला भाग्य समजतात त्या गोष्टीला तुम्ही आपण भाग्य समजत नाहीत. संतांची भाग्याची व्याख्या वेगळी, तुमची आमची भाग्याची व्याख्या वेगळी. संत सांगतात व्यवहारामध्ये तुम्हाला आम्हाला धन प्राप्त झाल्याच्या नंतर तुम्ही सांगतो माझं भाग्य उदयाला आलं. बाबा धन मिळाल्याच्या नंतर भाग्य उदयाला आलो म्हणतो. संत महात्मे या गोष्टीला भाग्य म्हणत नाहीत. नवे नवे पुत्र प्राप्ती झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही आपण भाग्य उदयाला आलो म्हणतो. याच्या पुढे जाऊन सांगून संत महात्मे सांगतात दारा म्हणजे बायको मिळाल्याच्या नंतर सुद्धा लोक भाग्यवान समजतात. आणि मला तरी असं वाटतंय बाबा की आता ज्याला मिळाली ते खरंच भाग्यवान आहे, खरंच भाग्यवान आहे. संत महात्म्यांचं वचन आहे भाग्य तरी नुही धन पुत्र दारा. महाराज खरंच भाग्यवान आहे. जेचं मिळालं त्याला दादा जरा माफी मागून बोलतो, जे राहिले ते आता अवघड प्रसंग आहे, समोर सांगेन मी तुम्हाला. चला संत महात्मे या गोष्टीला भाग्य समजत नाही. काही साधकांनी प्रश्न केला, ओ जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला ते भाग्य मिळेल, तुम्ही संत आहात, आम्हाला ते भाग्य कशाचं मिळायचो? आमची आणि भाग्याची दूरदूरपर्यंत भेट होत नाही. आपण भाग्य शब्दावरती बोलत आहोत. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात बाबा हो तुलाही ते भाग्य प्राप्त आहे. आणि ते भाग्य प्राप्त असून जर तुला कळत नसेल तर यासारखं दुर्भाग्य कोणचं? विठाला आपणही भाग्य
भाग्यवान आहेत, किती भाग्यवान आहेत बाबा. तुम्हा आम्हाला नरदेह मिळाला, तो आपल्या भाग्याने मिळाला. भाग्य आले ते मनुष्य देहा, भाग्य आले ते मनुष्य देहा. ए तू हा पहा विठ्ठल, 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 तू हा पहा विठ्ठल. भाग्य आले ते मनुष्य देहा, तू हा पहा विठ्ठल. तवा गुरुनाम गुरुवारी वैद्य बाबा नेहमी सांगायचे, अरे जसे कंडक्टरने डबल बिल दिल्याशिवाय ड्रायव्हरने पुढे चालायचं नाही, तसं टाळकऱ्याने प्रमाणाला डबल चाल म्हणल्याशिवाय कीर्तनकाराने पुढे बोलायचं नाही. विठ्ठल होते कधी कधी महाराज लमट्या गाड्या असले की वाटतं याच्यात बसन, त्याच्यात बसन, त्याच्यात तरी बसन, घोळा घोळात सगळ्यात जात्यात, हे खालीच राहतंय. विठ्ठल काय प्रमाण झालं महाराज आपलं. भाग्य आली ती मनुष्य देहा, तू हा पहा विठ्ठल. महाराज तुम्ही आपण भाग्यवान आहोत, तुम्हा आम्हाला नरदेह मिळाला, हे आपलं पहिलं भाग्य आहे. भाग्यवान आहोत महाराज तुम्ही, आपण नरदेह मिळाला. बाबा तुम्हा आम्हाला नरदेह मिळाला, पण या नरद्याची किंमत कळाली का? बोला ना, बोला ना, कळाली का किंमत? नाही कळाली. बरं सोपं सांगतो महाराज, वस्तू मिळावी का कळावी? हे बिले जीवन ब्रह्म आहे होय, बोला ना. मिळावी का कळावी? कळावी. तुमचं उत्तर काय? कळावी. पण निस्ती कळून फायदा नाही. देव लोकाला नरदेह कळाला पण मिळाला का? म्हणून तर इच्छा करतात, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोके व्हावा किंवा एह लोकेचा हा देह, देव इच्छिता ती पाय. देव लोकाला नरदेह कळाला पण मिळाला नाही. मिळाला महाराज. वस्तू अगोदर मिळावी आणि मिळाल्याच्या नंतर एक जण छत्रीच्या दुकानात गेला जाता बा. छत्रीच्या दुकानात गेल्याच्या नंतर महाराज म्हणला, दुकानदार छत्री दाखवा. दुकानदारानं सांगितलं, 200 रुपये, 300 रुपये, 500 रुपये. छत्री घेणार थोडा हुशार होता, कदाचित हातनूरचा असावा. छत्री घेणार म्हणला, दुकानदार 1000 रुपये जाऊ द्या, पण छत्री अशी दाखवा, कमीत कमी 5 वर्ष गेली पाहिजे. डिगू भाऊ किती वर्ष? बजाले वाढवायची बजाले ना, वचनीम किम दरीत राहता, घेणम नास्ती देणम नास्ती, वचनीम किम दरीत राहता. 5 वर्ष गेली पाहिजे. छत्री विकणार थोडा हुशार होता, कदाचित मंट्याचा असावा. छत्री विकणाऱ्यानं सांगितलं, मालक ही 1000 रुपयाची छत्री न्या, 5 वर्ष काय 10 वर्ष जाईल, फक्त 2 गोष्टीला जपा, पावसात भिजू देऊ नका आणि उन्हात तोडू देऊ. वस्तू मिळावी. मिळाल्याच्या नंतर घेतली छत्री. छत्री घेऊन घरी आला. घरी आल्याच्या नंतर योगाने लगेच पावसाला सुरुवात झाली. उमेश बाबा बारकले पोरं म्हणते, महाराज एवढ्या लवकर कस काय झाले? कीर्तनात होत असते महाराज, होत असते. पावसाला सुरुवात झाल्याच्या नंतर वस्तू मिळावी. मिळाल्याच्या नंतर दृष्टांत हा सिद्धांत पटण्याकरता असतो, सिद्धांत लक्षात ठेवा. घरी आला. घरी आल्याच्या नंतर पावसाला सुरुवात झाली. त्या माता माऊलीनं पाहिल्याच्या नंतर म्हणली, माय काय योगायोग आयो, तुम्ही छत्री घेऊन घरी आलात आणि लगेच पावसाला सुरुवात झाली. आता एक काम करा, ही छत्री घेऊन शेतात जा आणि आपल्या शेतात साचलेलं पाणी दुसऱ्याच्या शेतात काढून द्या. यानं हातात छत्री घेतली. छत्री घेतल्याच्या नंतर महाराज छत्री उघडणार. तेवढ्यात लक्षात आलं, दुकानदारानं सांगितलंय, पावसात भिजू देऊ उन्हात तोडू देऊ. वस्तू मिळाली. वस्तूची किंमत कळाली का? छत्री भिजू नये म्हणून वरून त्याला अशी कॅरी बॅग गुंडाळी. कॅरी बॅग कळती ना? हां, चांगल्या माना हलवते. ती का ज्ञानेश्वरी एक नाही कळलं, कॅरी बॅग कळणारच ना महाराज, आहे काय? हातात छत्री घेऊन निघाला. निघाल्याच्या नंतर महाराज मारुतीरायाच्या मंदिराजवळ आला. मारुतीरायाच्या मंदिराजवळ आल्याच्या नंतर 4-5 जण बसलेले होते. जरा माफी मागतो, कोणच्या गावात जा? मंदिराजवळ 4-5 जण बसलेले चिद्दत्ता. कोणच्या गावाचा उमेश बा? जरा माफी मागू का? त्याचं कार्य तेवढे, आम्ही वैकुंठवासी आणि आलो लोकांची इच्छेसाठी. त्याचं कार्य तेवढे, आपल्या गावचे सोडून मला वापस जायचं आहे महाराज. कार्य तेवढे महाराज. महाराज तुमचं काय? आमचं तसं झालं होतं. 2-4 वर्ष अवघड झालं होतं महाराज. आपा माझं घर मारुतीरायाच्या मंदिराजवळ आहे. लॉकडाऊनमध्ये कार्यक्रम नव्हते, काय नव्हते महाराज. आपलं मारुतीरायाच्या मंदिराजवळ येऊन बसायचं. मंदिराजवळ येऊन बसल्याच्या नंतर 4-5 डंगर तिथं बसलेलेच असायचे महाराज. त्याच्यातलं एक जण मला रोज म्हणायचं, महाराज ज्याचा खिसा गार त्याला मारुतीचा काहीच घेणं देणं नाही नो, काहीच लयच विचित्र लोक महाराज. ते एक जण निघाला छत्री घेऊन, चला दृष्टांत लांब जाईल. छत्री घेऊन निघाल्याच्या नंतर एक जण म्हणला, मालक कुठं निघालात? काय नाही म्हणला, शेतात पाणी साचले, पाणी काढून देण्याकरता निघालो. दुसरा म्हणलं, मालक पाणी काढून देण्याकरता निघाला, हातात छत्री, छत्री उघडा ना. त्यानं सांगितलं छत्री उघडली असती. दुकानदारानं सांगितलंय, पावसात भिजू देऊ उन्हात तोडू देऊ. वस्तू मिळाली. वस्तूची किंमत कळाली का? नाही कळाली बाबा. तुम्हा आम्हाला सुद्धा अनमोल नरदेह मिळाला, या नरदेहाची किंमत नाही कळाली.
तुम्ही आपण भाग्यवान आहोत. भाग्याने तुम्हा आम्हाला नरदेह मिळाला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हे आपलं पहिलं भाग्य आहे. आपलं दुसरं भाग्य नरदेह मिळाला तो पाकिस्तानात नाही मिळाला. नरदेह मिळाला तो चीनमध्ये नाही मिळाला. नरदेह जो मिळाला तो अमेरिकेत नाही मिळाला. नरदेह कुठे मिळाला आहे तर भारत देशामध्ये मिळाला. पवित्र ते कुळ हरीचे दास गोड प्रमाण दिला. आपा असं प्रमाण ऐकल्याच्या नंतर गुरुनाम गुरुवरे वैद्यबाबाच्या दुसऱ्या वाक्याची आठवण होती. वैद्यबाबा नेहमी सांगायचे उमेश बा साप मारायचा तोंडावच मारायचा. कुठं मारायचा तोंडावच मारायचा. आणि महाराज मारायचा असा समेवच मारायचा. विठ्ठल जेते हरीचे दास जन्म घेती महाराज. भारत देशामध्ये तुम्हा आम्हाला जन्म मिळाला हे आपलं दुसरं भाग्य आहे. भरत खंडे नरदेह प्राप्ती हेतू परम भाग्याची संपत्ती. महाराज भारत देशामध्ये तुम्हा आम्हाला जन्म मिळाला हे आपलं दुसरं भाग्य आहे. ओ महाराज भारत देशामध्ये का मग कमी राष्ट्र आहेत का? नेमका कुठं मिळाला? महाराज म्हणले भारत देशामध्ये एक महाराष्ट्र नावाचं राष्ट्र आहे. त्या राष्ट्रामध्ये तुम्हा आम्हाला जन्म मिळाला हे भाग्याचे महाराज आपलं. ज्या महाराष्ट्राने तुम्हा आम्हाला छत्रपती शिवराय दिले, ज्या महाराष्ट्राने तुम्हा आम्हाला विश्वभाऊली ज्ञानोबराय दिले, ज्या महाराष्ट्राने तुम्हा आम्हाला जगद्गुरु तुकोबाराय दिले, त्या महाराष्ट्रामध्ये तुमचा आमचा जन्म झाला हे का कमी भाग्य आहे का महाराज? ठीक आहे महाराज पटलं आम्हाला. महाराष्ट्रामध्ये जन्म झाला हे आमचं भाग्य आहे. मग महाराष्ट्रामध्ये का कमी जिल्हे आहेत का? नेमका कोणत्या जिल्ह्यात जन्म झाला? महाराज म्हणले महाराष्ट्रात परभणी नावाचा एक जिल्हा आहे. आणि तो जिल्हा साधारण नाही असं म्हणतात जगात जर्मनी आणि भारतात एवढा मोठा परभणी जिल्हा. अरे ज्या परभणी जिल्ह्याने वेदांत सद्गुरू रंगनाथ गुरुजी परभणीकर दिले, ज्या परभणी जिल्ह्याने तुम्हा आम्हाला थोर थोर महात्मे दिले, त्या परभणी जिल्ह्यामध्ये तुमचा आमचा जन्म झाला हे आपलं फार मोठं भाग्य आहे. ठीक आहे महाराज. मग परभणी जिल्ह्यामध्ये का कमी तालुके आहेत का? नेमका कोणत्या तालुक्यात जन्म झाला? महाराज म्हणले परभणी जिल्ह्यामध्ये एक शेलू नावाचा तालुका आहे. शेलूचे ना आपल्याला ह्याला दुसऱ्याच आहे. शेलू तालुक्यामध्ये जन्म झाला. ठीक आहे म्हणले महाराज. शेलू तालुक्यात का कमी गाव आहेत का? मग नेमका कोणत्या गावात जन्म झाला? महाराज म्हणले शेलू तालुक्यामध्ये मोरेगावच्या मला शिरल्याच्या नंतर रायपूरच्या बाजूला एक श्री क्षेत्र हातनूर नावाचं गाव आहे. बरं ना का बदलायचं? हातनूर आता ज्याची गावी पोळी त्याची वाजवावी. हातनूर गावामध्ये जन्म झाला. अरे ज्या हातनूर गावाने तुम्हा आम्हाला नागनाथ भगवान दिले, ज्या हातनूर गावाने तुम्हा आम्हाला एवढे थोर थोर महाराज महात्मे दिले, त्या हातनूर गावामध्ये तुमचा आमचा जन्म झाला हे का कमी भाग्य आहे का? ठीक आहे महाराज. हातनूर गावामध्ये जन्म झाला. मग हातनूरमध्ये का कमी वार्ड आहेत का? नेमका कोणत्या वार्डात जन्म झाला? महाराज म्हणले मंदिराजवळच एक वार्ड आहे, त्या वार्डामध्ये जन्म झाला. ठीक आहे महाराज. मग मंदिराजवळच्या वार्डात भरपूर घर आहेत. नेमका कोणत्या घरी जन्म झाला? महाराज म्हणले जे मंदिराजवळच घर आहे त्या घरामध्ये जन्म झाला. बझालं ना आता आहे का नाही? भरपूर झालं महाराज. पवित्र ते कुळ पाव महाराज हे आपलं तिसरं भाग्य आहे. महाराष्ट्रामध्ये जन्म झाला, भारत देशामध्ये जन्म झाला. एवढे भाग्यवान आहोत आपण. आणि एवढं भाग्य असेल तुम्हाला जर प्राप्त असेल, तुम्हा आम्हाला जर प्राप्त असेल आणि हे जर आपल्याला कळत नसेल यासारखं दुर्भाग्य कोणचं? विठ्ठल महाराज म्हणतात भाग्याने तुम्हा आम्हाला नरदेह मिळाला, भाग्याने तुम्हा आम्हाला नरदेह भारत देशात मिळाला, भाग्याने तुम्हा आम्हाला नरदेह महाराष्ट्रात मिळाला. भाग्याने नरदेह मिळेल, पण नरदेहामध्ये आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याचं नाम मुखाला येण्याकरता सुद्धा भाग्य पाहिजे महाराज. अनंत जन्मीचे सुकृता
मुरारी त्याचा मुखे हरी पैदा होय असं त्याचा मुखे हरी पैदा होय हरी मोती गाता हर मोती गाता अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखे हरे पैटावू गोड प्रमाण दिलं राहुल महाराज. भगवान परमात्म्याचं नाम मुखाने करता सुद्धा पुण्य पाहिजे, भाग्य पाहिजे महाराज. बऱ्याच जणांचं भाग्य आहे नरदेहाला आले पण भगवान परमात्म्याचं नाम मुखाला नाही. मला सांगा आपल्या गावामध्ये का एवढेच माणसं आहेत का? अहो बोटावर मोजणे इतकेच पुढे बसले. तू प्रामाणिकपणे सांगा भाऊ, पंक्तीला एवढेच असतील का? आबा बाबा विचारू नका म्हण महाराज. वाढणारे कटाळतात पण जेवणारे कटाळत नाहीत. हाय का नाही? दुर्भाग्य महाराज. आणि बरं यायला वाटते महाराज, बरं असलं तर बसले आपले, नाही तर बाहेरचे बाहेरच निघले. बाबा एवढा मोठा सभा मंडप आहे, एवढं सुंदर नियोजन आहे, समोर येऊन बसत जा. चला विषय लांबत जाईल. अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैटावय किंवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवरी महाराज. भाग्याने तुम्हा आम्हाला नरदेह मिळेल. अभंगामध्ये प्रवेश करायचा लक्ष द्या. भाग्याने तुम्हा आम्हाला नरदेह मिळेल पण भगवान परमात्म्याचं नाम मुखण्याकरता सुद्धा भाग्य पाहिजे. महाराज म्हणले भाग्याने तुमच्या आमच्या मुखाला नाम सुद्धा येईल पण संतांची भेट होण्याकरता सुद्धा भाग्य लागते. कारण संतांची भेट अवघड आहे, बहु अवघड आहे संत भेटी परे जगजेटी. महाराज संतांची भेट होणं फार अवघड आहे, फार अवघड आहे. किती अवघड आहे. चंद्रा अमृत सुखे शिवविल आसता जाता रवी धरील बाह्य हिळा सागर तरी परी त्या साधूची भेटी न होईल गा. एवढी दुर्लभ संतांची भेट आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आज माझं भाग्य उदयाला आलं, मला त्या संतांची भेट झाली, मला त्या संतांचं दर्शन झालं. अभंगाचं भाग्याचा उदय भाग्याचा उदय बाबा भाग्याचा उदय 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 टाळी जोरात. वा वा वा. काय लोक टाळ्या वाजवायला कंजूसपणा करतात ना. जोरात वाजवा वाजवा जोरात. वा वा दाता बो, मी विनोदाने सांगत असतो हे लोक टाळ्या वाजवायला एवढा कंजूसपणा करायले आणि 100 मागितलं करोड रुपये देते तर काय कानाला गोड लागले तरी टाळ्या वाजवायचा महाराज. भाग्याचा उदय भाग्याचा उदय काय गोड चाललंय. सोप नाही बाबा. लोकांना लय सोप वाटतो उमेश महाराजे गायन करणं, वादन करणं, कीर्तन करणं. दत्ताबा मी म्हणत असतो इथं उभा राहा जावे त्याच्या वंशा. लय अवघड महाराज. लोकांना लय सोप वाटते डिगू भाऊ. आता एवढ्या उंच गायन केलं राहुल महाराजांनी, एवढ्या उंच गायलं तरी एखादं येडगळ उडते. उमेश भाऊ त्याला गायनातला सा सुद्धा कळत नाही आणि ते बी म्हणते नाही नाही जरा उच पाहिजे होतं. अरे मरायची बारी आली. अजून किती उचनायचं आपण, अजून किती उचनायचं. दत्ताबा गोड मृदंग वाजवतात, संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे तरी एखादं येडगळ उडते. त्याला पकवाजातला दागिनता कळत नाही आणि ते बी म्हणते नाही नाही जरा दुप्पन पाहिजे होतं. पकवाजातून दुप्पन याचे आजेनं काढलं का हा पकवाजातून निघत. महाराज काही लय लोक विचित्र महाराज. आम्हाला का कमी लोक नाव ठेवतात का. आता येत असताना रायगड कॉर्नरवरती आमचा माऊली दादा सोबत होता. आता रायगड कॉर्नरवरती एक जण भेटला आणि एक जण मला भेटल्याच्या नंतर मला म्हणला महाराज काय. म्हणलो हो. कीर्तनाला चाल म्हणलो हो. मला म्हणला महाराज लोक चंद्रावर गेले तुम्ही धोतरावस. काहीच घेणं देणं नाही ना काहीच. लयच लोक नाव ठेवतात, लयच लोक महाराज निंदा करतात. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणले लोकांचे नादी लागू नका.
ते जुनिया जन भक्ती करा दुनिया जना भक्ती करा दुनिया जना भक्ती तो गामाने आता ऐका जे वचन तो गामाने आता ऐका तो का म्हणे आता ऐकाय वचन तो का म्हणे आता ऐकाय वचन तो गामाने आता ऐका जे वचन तो गामाने आता ऐका हे तो का म्हणे आता ऐकाय वचन तो का म्हणे आता ऐकाय वचन ते जुनिया जन भक्ती करा हे वचन तो गामाने आता ऐका हे असं ते दुनिया जना भक्ती करा ते दुनिया जना भक्ती करा ते दुनिया जना भक्ती करा तू का म्हणे आता ऐकाय वचन तू का म्हणे आता ऐकाय वचन 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 वा वाजवत आता मला जमलं ना पण सगळे तुम्ही येत म्हणून प्रयत्न करायला बाकी काय नाही विठ्ठल सोपं नाही महाराज लोक लय नाव ठेवतात लोक लय टिंगल करतात मी म्हणतास तू इथं उभा राहिल्याच्या नंतर पायाच्या नकापासून केसापर्यंत असं चल 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 कापते महाराज सोपं नाही इथं उभा राहिल्याच्या नंतर कळते महाराज तुम्हाला पटण्याकरता उदाहरण सांगतो इथं बोलल्याच्या नंतर कशी गडबड होती पहा महाराज आमच्या गावाजवळ गावे उगं गावाचं नाव सांगत नाही जवळच गावे पाहुणे रावणे असतात आपलं मोगमचं देव आहे का नाही महाराज आमच्या गावाजवळ गाव आहे आता गेल्या महिन्यामध्ये 26 जानेवारी झाली बोलण्याचं धाडस नसल्याच्या नंतर कशी फजिती होती पहा महाराज सरपंच आता मला सांगा ध्वजारोहणाचा मान कोणला असतो गावातील प्रत्येक नागरिक सरपंच मग आता मला सांगा 26 जानेवारीचं भाषण एखाद्या स्वातंत्र्य सैनिकाचं वर्णन करावं एखाद्या स्वातंत्र्यवीराचं वर्णन करावं पण कधी स्टेजवरती आलेले नाही कधी स्टेजवरती बोललेले नाही मग भाषणाला सुरुवात झाल्याच्या नंतर महाराज एखाद्या स्वातंत्र्यवीराचं एखाद्या स्वातंत्र्य सैनिकाचं वर्णन करावं भाषणाला सुरुवात केल्याच्या नंतर काही माती आठवत नव्हतं त्यानं भाषणाला सुरुवात केली ऐका 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 आज आपल्या गावामध्ये सुंदर अशी 26 जानेवारी आपण सर्वजण साजरी करत आहोत काय विद्यार्थी सुंदर रांगेमध्ये बसलेले आहेत मग कसे बसतील रांगेत नाही तर आता 26 जानेवारीला रांगेतच बसतील ना महाराज फक्त त्याला काही आठवण नाही वारे वा 26 जानेवारी काय सुंदर 26 जानेवारी आपल्या गावामध्ये साजरी होते काय सुंदर शिक्षक वृंद सुंदर पोशाखामध्ये आहेत वारे वा 26 जानेवारी आणि याला म्हणतात 26 जानेवारी अरे पुढचं काय बोला काहीच आठवत नाही महाराज कशी फजिती होती पहा वा 26 जानेवारी मला तरी असं वाटतंय एवढी सुंदर 26 जानेवारी आपल्या गावामध्ये साजरी होते अशी 26 जानेवारी त्यानं कळस कधी केला सांगू का अशी 26 जानेवारी वर्षाची वर्षाला नाही महिन्याची महिन्याला नाही तर प्रत्येक हप्त्यात 26 जानेवारी साजरी करावी वारे 26 जानेवारी विठ्ठल महाराज उभा राहिल्याच्या नंतर कळतं चला विषय लांबच जाईल भाग्याचा उदय ते जोडी संत पाय जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझं भाग्य आज उदयाला आलं मला त्या संतांची भेट झाली ते जोडी संत पाय संतांची भेट होण्याकरता सुद्धा भाग्य लागते महाराज फार भाग्य लागते संतांची भेट होण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला त्या संतांचे पाय मिळाले संतांचे हो जगद्गुरु तुकोबाराय अहो सामान्य माणसालाही पाय आहे संतांनाही पाय संतांच्या पायामध्ये एवढं काय विशेष आहे अहो संतही माणसासारखेच आहेत ना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अरे संत जरी माणसासारखे दिसत असले संत नवती जगा माणसाच्या सारखी समुद्र नदी नवी पैगा पाषाण म्हणून लिंगा संत नवती जगा महाराज दिसायला जरी माणसासारखे संत दिसत असले संत माणूस नव्हते संत ते संत आणि माणूस तो माणूस विठाला जगद्गुरु तुकोबाराय काय एवढं संतांच्या पायाजवळ जगद्गुरु तुकोबाराय सांगतात बाबा जगामध्ये जेवढं तीर्थ आहे जगामध्ये जेवढे पर्व काळ आहेत ते सर्व माझ्या संतांच्या पायाजवळ आहेत तीर्थे पर्व काळ अवघे पाया पै सकळ जगामध्ये 308 तीर्थ सांगितले आपल्या भारत देशामध्ये 108 तीर्थ सांगितले त्यामध्ये काही पर्वकाळ सांगितले महाराज पर्वकाळ म्हणजे काय 60 वर्षानंतर एक पर्वकाळ येतो त्याचं नाव आहे कपिलाषष्ठी 60 वर्षानंतर येणारा पर्वकाळ मग काहीच्या जीवनात एकदा काहीच्या जीवनात दोनदा काहीच्या जीवनात कपिलाषष्ठीच नाही उमेश बा काहीच्या जीवनात एकदा जन्माला आल्याच्या नंतर 60 वर्षे जगला एकदा काहीच्या जीवनात दोनदा जन्माला आल्याबरोबर कपिलाषष्ठी आली 60 वर्षे नामस्मरण करत करत जगला दोनदा काहीच्या जीवनात कपिलाषष्ठीच येत नाही कपिलाषष्ठी झाल्याच्या नंतर जन्माला आला व्यसन करून करून कपिलाषष्ठी यायच्या आधीच मेला काहीच्या जीवनात कपिलाषष्ठीच नाही दुसरा पर्वकाळ सांगितला सिंहस्थ पर्वणी 12 वर्षानंतर येणारा पर्वकाळ आहे सिंहस्थ पर्वणी हा सुद्धा फार मोठा पर्वकाळ आहे साधा सोपा सरळ 3 वर्षानंतर एक पर्वकाळ येतो काय नाव आहे त्याचं बोला ना का सगळे संन्यासीचे हा
अधिक मास, पुरुषोत्तम मास, आपल्या भाषेत धोंड्याचा महिना 3 वर्षानंतर येणारा पर्व काळ. महाराज वारकरी संप्रदायामध्ये सर्वात मोठा पर्व काळ सांगितला. सगळ्या पर्व काळाचा मुकुट म्हणे जर काय असेल तर सकळ पर्व काळाचे श्री एकादशी पै माझी 15 दिवसा एक एकादशी कारेन करीशी व्रतसार. महाराज फार मोठा पर्व काळ सांगितला एकादशीचा, फार मोठा. बाबा जीवनामध्ये आल्याच्या नंतर काही करा किंवा नका करू, पण 15 दिवसानंतर येणारी एकादशी करा. फार मोठा पर्व काळ आहे. बरं महाराज आता पूर्वीच्या काळासारखं नाही हो. पूर्वीच्या काळामध्ये माता माऊल्या लवंगावरती एकादश करायच्या. लवंगावरती खायला मिळत नव्हतं दत्तबा. पूर्वीचा काळ अवघड होता, खायला मिळत नव्हतं महाराज. पूर्वीच्या काळातले फेट्यावाले एक बाबा दिसत नाहीत मला. चोपदार तुमचा आताचाच काळ आहे. पूर्वीच्या काळातलं महाराज मला सांगा. विनेकरी बाबा आवाज येतोय? बाबा झोपलेत नाही ना? हा आवाज येतोय बाबा मला सांगा. पूर्वीच्या काळामध्ये, जुन्या काळात बाबा, आपल्या काळात ह्या पोराला नाही कळणार, जुन्या काळात आपल्या, हा आमच्या काळात जुन्या, तुम्हाला नाही लक्षात येणार. बाबा मला सांगा, जुन्या काळामध्ये लोक वारीला जात असताना रडायची, बरोबर आहे का नाही? रडायची महाराज. का रडायची? वारीला गेल्याच्या नंतर खायला मिळत नव्हतं, वापस येतील का नाही याचा भरोसा नव्हता. लोक रडायची महाराज वारीला जात असताना. फार अवघड काळ होता. पण जरा माफी मागून बोलू का, आता खायला न भेटल्यामुळं कोणीच मरत नाही डिगो, कोणीच मरत नाही. हा जास्त खाऊन खाऊन बरेच मरायलेत, बरेच मरायलेत महाराज. ते घाटाचा प्रवास, ते राजगिरा त्याच्यातच, बिस्किट त्याच्यातच, चहा, ते बोकणं धरले ना महाराज, मरायलेत महाराज, बरेच मरायलेत. पूर्वीचा काळ अवघड होता. पूर्वीच्या काळामध्ये फराळीचं मिळत नव्हतं, लोक एकादशी करत नव्हते. आणि जरा माफी मागू का, 12 दिवसात जेवढी व्यवस्था होत नाही का तेवढी या 3 दिवसात. दशमीला हे जेवायला बसलो रे बसलो, दत्ताबुवा 3-4 भाकरी हाणल्या रे हाणल्या. माता मावल्या म्हणतात घ्या न अर्धी, घ्या अर्धी. ते म्हणते बस झालं गड्या आता लय भरलं, घ्या 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 अर्धी. उद्या एकादशी, उद्या का त्याला फास्ट येऊ द्यायचं आहे का काय द्यायचा आग्रह यायचा. बरं एकादशीला तरी निरंकार राहतं का? एकादशीला किती सोय झाली महाराज आता? आबा बाबा बाबा न सांगितलेलंच बरं. एकादशीला किती व्यवस्था झाली, सहज आठवलं म्हणून सांगतो, भजन करा विठ्ठल. एकादशीला फार व्यवस्था झाली महाराज. केलं एकादशीला माझं संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कीर्तन होतं. बरायने संभाजीनगर बदलायचं आपण, जरा नवीन झाला आणि लांबी आहे का नाही. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कीर्तन, कीर्तनाला निघाल्याच्या नंतर महाराज माऊलीच्या आशीर्वादानं गाडी झाली. एक ड्रायव्हर गाडीमध्ये घेतला, वाटूर पाट्यापर्यंत गेलो. वाटूर पाट्यापर्यंत गेल्याच्या नंतर महाराज त्याला खूप भूक लागली होती. त्यानं सांगितलं महाराज आत्ता 2 मिनिटात एखादा वडापाव समोसा काही खातो आणि लगेच आपण समोरच्या प्रवासाला जाऊ. एकादशीची व्यवस्था सांगतो या. एकादशीला किती व्यवस्था झाली? म्हणलं दादा काय मूर्ख आहे श्री, आज एकादशी आहे म्हणलं. ते मला महाराज ते एकादश बिकादश आपल्याला काय नसते. म्हणलं दादा त्या पाया पडतो गड्या, उशीर झालाय, पटकन चल म्हणलं. तुला गेल्या गेल्या फराळीचं खाऊ घालतो, पण आता काही नाश्त्याला थांबू नको. म्हणलं लोक काय म्हणतील. म्हणलं महाराजाचा ड्रायव्हर, त्याला एकादश नाही, लोक मला नाव ठेवतील. नाही नाही म्हणला महाराज, आपल्याला एखादी भाकर जमन म्हणला, एखादी भाकर जमन, पिठलं जमन, पण ते फराळीचं आपल्याला जमणार काय? मूर्ख आहे श्री म्हणलं. गेल्या गेल्या फराळीचं काय? नाही नाही म्हणला महाराज, सांगायले भाकर का घालू म्हणला गाडी झाडा. त्याच्याकडून नादी लागतात आता बोललं, हे अवघड असते ते ड्रायव्हर लोक. म्हणलं दादा सांगतो गड्या भाकर. गावात गेलो, गावात गेल्याच्या नंतर कमिटीवाले जवळ आले. जवळ आल्याच्या नंतर मला म्हणले महाराज कीर्तनाला थोडा वेळ आहे, आपण काय करू, थोडं थोडं फराळीचं करू, लगेच कीर्तनाला सुरुवात करू. महाराज एक जण ओळखीचे होते, त्यांना जवळ बोलवलं. म्हणलं दादा ऐका ना. ते म्हणले बोला महाराज. म्हणलं काय नाही, ते आमच्या ड्रायव्हरला जरा एकादश नाही, एखादी भाकर टाकता का? ते म्हणले महाराज 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 एकादशीशी अन्न जे नर करीती. म्हणलं प्रमाण सांगू नका, मला मारेन ते. म्हणलं मारे प्रमाण सांगू नका. ठीक आहे म्हणले महाराज. एक भाकर टाकली. आता त्याला एकट्याला कुठं बाजूला बसव, फराळीची व्यवस्था सांगतोय. त्याला माझ्या बाजूला बसवलं दत्ता बुवा. बाजूला बसवल्याच्या नंतर आम्ही 4-5 जण फराळाला बसलो. दत्ता महाराज होते, राहुल महाराज होते, आमचे उमेश महाराज, अमोल महाराज सगळे होते ना. आपण फराळाला बसलो. बसल्याच्या नंतर महाराज त्याला बाजूला बसवलं. बाजूला बसल्याच्या नंतर त्याला एक भाकर टाकली, वरून गर्दिशी पिठलं टाकलं. पिठलं टाकल्याच्या नंतर मग आम्हाला ताटं वाढले. आम्हाला ताटं वाढल्याच्या नंतर फराळाची व्यवस्था आहे का? मग एक 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 पदार्थ यायला सुरुवात झाली. मग अगोदर साबुदाणा आला, मग गोड साबुदाणा आला, मग तिखट साबुदाणा आला, साबुदाणा वडे आले, साबुदाणा पापुडे आली, मग भगर आली, गोड भगर आली, तिखट भगर आली, द्राक्षे आले, केळे आले, अंगूर आले, सफर. बजाला वाढवायचं, बजाला ना आता भरपूर आले आहे का नाही? बजाला ना चोपदार वाढवायचं, बजाला ना. हा एवढे सुंदर सुंदर पदार्थ येत होते महाराज. ती एकदा त्याच्या ताटाकडे बघते, एकदा आमच्या ताटाकडे बघते, एकदा त्याच्या ताटाकडे बघते, एकदा आमच्या ताटाकडे बघते. मला म्हणला महाराज, म्हणलं काय अडचण असं. मला कान इकडे करा. मी त्याच्याकडे कान केला. मला म्हणते महाराज लयच फराळीचं आहे तुम्हाला. म्हणलं मग तुला म्हणलं होतं फराळीचं. नाही नाही म्हणलं महाराज म्हणू का एकादशी. म्हणलं चूर
एवढी फराळाची व्यवस्था झाली तरी अजून बरेच जण एकादशी करत. बाबा फार मोठा पर्व काळ आहे जीवनामध्ये आल्याच्या नंतर एकादशी करा. फार मोठा पर्व काळ आहे. जगात जेवढे पर्व काळ आहेत, जगात जेवढे तीर्थ आहेत ते सर्व माझ्या संतांच्या पायाजवळ आहेत. म्हणून तेही जोडे संत पाय भाग्याचा उदय. माझं भाग्य उदयाला आलं. मला त्या संतांची भेट झाली. का हो महाराज, संतांची भेट झाली म्हणता, त्यांचे पाय मिळाले म्हणता. मग तुम्ही काय केलं? महाराज सांगतात मी त्या संतांचं दर्शन घेतलं. नुसतं दर्शन घेतलं नाही, आता जोपर्यंत मरण येत नाही ना तोपर्यंत मस्तक संतांच्या पायाजवळचं उचलणार नाही. अभंगाचं दुसरं मरणा वाचुनी सर्वता दत्तवा. आजपर्यंत उमेश महाराजांची कथा ऐकली, कीर्तनही ऐकलं, पण एवढं गोड गायन पहिल्यांदाच ऐकलं. विठ्ठल महाराज सांगतात जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत मस्तक संतांच्या पायाजवळचं उचलणार नाही. महाराज या मस्तकाला फार मोठी किंमत आहे. ऐका, आईच्या पोटामध्ये गर्भ तयार होत असताना सर्वात अगोदर तयार होणारे मस्तक आहे महाराज. शीर सर्वांगा प्रमाण सर्वात अगोदर तयार होणारे मस्तक आहे. काय उपकार आहेत महाराज ते देवाची. कधीतरी त्या देवाचे उपकार म्हणा. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोला या वचन. काय मस्तक बनवलंय महाराज ते देवानं. फार उपकार आहेत महाराज. आणि जो अवयव जिथं द्यायचा तिथं दिलाय महाराज. जो अवयव जिथं द्यायचा तिथं आणि जसा पाहिजे तसा दिलाय. मला एक जणाने प्रश्न केला, मला म्हणला महाराज देवाने नाक इथंच का दिलं? प्रश्न बरोबर आहे, देवाने नाक इथंच का दिलं? मला म्हणलं, त्याला म्हणलं दादा ते मला महाराज पाठीमागं भरपूर जागा होती, देवानं जर पाठीमागं नाक दिलं असतं तर काय झालं असतं? म्हणलं दादा मला सांग, आपण घास घेतल्याच्या, आपण जेवत असताना घास घेतल्याच्या नंतर अगोदर तो घास तोंडाजवळ नेतो. तोंडाजवळ नेल्याच्या नंतर महाराज ते नाक ठरवतं हा घास तोंडात जायच्या लायकीचा आहे का फेकून द्यायच्या लायकीचा आहे. कोण ठरवते? नाक ठरवते. ते म्हणलं महाराज नाक जर पाठीमागं दिलं असतं तर मग काय झालं? म्हणलं काय नाही, असा घास घ्यावा लागला असता, असा पाठीमागं दाखवावा लागला असता, मग खावा लागला असता. बरोबर आहे. मला म्हणला महाराज मग नाक असंच का दिलं? नाक जर असं दिलं असतं तर म्हणलं पावसाळ्याचं पाणी कुठं गेलं असतं? महाराज त्या देवाची जो अवयव जिथं पाहिजे तिथंच. पहा आपला हात असा वागतो. लक्ष द्या, लक्ष द्या. कीर्तने ऐकायचं नसतं, कीर्तने पाहायचं पण असतं. हात कसा वागतो लक्षात आलं नसतं म्हणून कीर्तन पाहायचं असतं. ऐका, हात असा वागतो म्हणून तोंडात घास, इथं लॉक टाकला महाराज, लॉक. बरं हात वाकलत नसता तोंडात हात कसा गेला असता?
उपकार आहेत महाराज. आणि मला तरी वाटतंय दत्त बुवा त्या JCBची कल्पना आपल्या हातावूनच झाली असेल. आपल्या हातावूनच महाराज उपकार आहेत ते देवाचे. कधीतरी उपकार म्हणा. बरं महाराज, एवढे साचे बनले देवानं, एवढे मस्तकं बनवले देवानं, पण एका मस्तकासारखं दुसरं मस्तक आहे का? एका मस्तकासारखं कुठंतरी थोडाफार बदल, कुठंतरी थोडाफार. अरे मस्तकाचं जाऊ द्या, एका नाकासारखं दुसरं नाक, थोडा तरी बदल आहेच महाराज. आता नका नाक पावशे जऱ्या पाजरायचे, लगेच एकमेकाचे नाक पाहिलेत महाराज. वाटल्यास कीर्तन झाल्यावर आपण स्पेशल नागपाचाच कार्यक्रम ठेवू, आहे का नाही? पण आता नका. उपकार आहेत महाराज त्या देवाचे, उपकार आहेत महाराज. बरं, सगळे साचे ऐका ऐका, देवानं जर सगळे साचे सारखेच बनवले असते काय झालं असतं? काय झालं असतं म्हणजे सार्वजनिक लग्न कसे लागले असते? कसे लग्न लागले असते? मग नवरदेवाला नंबर द्यावा लागले असते. नवरदेव नंबर 4, नवरदेव नंबर 5 असे नंबर द्यावा लागले. बरं, सगळे साचे सारखेच, मग कीर्तन तरी कोणी करायचं असतं? सगळे साचे सारखेच. मग कीर्तनाचं जाऊ द्या, चाल कोणी म्हणायची होती उमेश, मग चाली नंबराव द्यावा लागल्या असत्या. आजची चाल 375 415 नंबराव चाली झाले असते महाराज. उपकार आहेत त्या देवाचे. बरं, कीर्तन चालीचं जाऊ द्या, कीर्तन तरी कोणी करायचं होतं? मग कीर्तन सुद्धा नंबराव झालं असतं. आजचे कीर्तनकार श्री हरिभक्त परायण 93 25 37 46 56. त्याच्यासोबत मोबाईलचा प्रचार विठ्ठल नंबर महाराज नंबराव कीर्तन करावं लागले असते. उपकार आहेत त्या देवाचे. जो आयो जिथं पाहिजे तिथं, आणि वेगवेगळे साचे बनवले. शिर सर्वांगा प्रमाण या मस्तकाची धन्यता संतांच्या पायाजवळ आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, इथून या नुटवू माता मरणा वाचुनी सर्वता. पटलं महाराज, प्रतिज्ञा केली तुम्ही. पण प्रतिज्ञा केल्याच्या नंतर महाराजांच्या लक्षात आलं प्रतिज्ञा पूर्णत्वाकडे न्यायचं काम मनाकडे आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय त्या मनाला सांगतात, तू बळकट हो. अभंगाचं तिसरं चरण. जे हो सांगत असतो विश्वा. आशे पक्वाजे जर स्मशानात नेले ना, स्मशान कळते ना, अरे मसन वाटा. आशे पक्वाजे स्मशानात नेले, असे जर नेले ना महाराज, आशे पक्वाजे ऐका ना, आशे पक्वाजे जर स्मशानात नेले ना, तिथले मडे सुद्धा उठून बसतील. उठून बसतील नाही, उठून नाचतील. पण कुठले कुठले? स्मशान मंडपातली नाही. तुम्ही काही म्हणा, तुम्ही काही वाजवा, आम्ही बसलेच विठ्ठल. होई बळकट माझ्या मना
तुरे दीट जगद्गुरु तुकोबाराय त्या मनाला सांगतात, हे म्हणा आता तो धीट हो, कारण मी प्रतिज्ञा केलेली आहे मरणेपर्यंत हे मस्तक संतांच्या पायाजवळचं उचलणार नाही. ऐका 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 बाबू, परमार्थामध्ये धीट होण्याला फार किंमत आहे. संप्रदायामध्ये माणसानं धीट झालं पाहिजे. उमेशवा धीट झाल्याचा फायदा सांगतो. राहुल महाराज सुरुवातीला आपला स्वराचा काही मेळ नव्हता, म्हणजे आता लागतोय असं काही नाही, पण बरंही म्हणतात सगळेजण महाराज, सुरुवातीला आपला स्वराचा काही मेळ नव्हता. ऐका ऐका, पण आव येऊ देत नव्हतं. दादा बुवा धीट झाल्याचा फायदा सांगतो. आल्या आल्या आधी असा विणा घ्यायचा, विणा घेतल्याच्या नंतर विणा वाजवायचा, विणा वाजवल्याच्या नंतर पक्वजना म्हणायचे टाका थाप, ते थाप टाकायची, चॅट द्यायची. थाप टाकल्याच्या नंतर त्याला म्हणायचं थोडा कमी, बरोबर असलं तरी कीर्तनकाराचं वजनामुळं उभाच करावं लागतं. उभा केल्याच्या नंतर मग एकूण एक ठोकान, तिकून एक ठोकान, हे गट वर कर, ते गट खाली कर. मग एखादा तज्ञ असायचा आपासारखा, ते म्हणायचे वाज वाज जमलं जमलं. कशाचा फायदा आहे महाराज? दीड झाल्याचा. संप्रदायामध्ये माणसाला दीड झालं पाहिजे बाबा. दीड झाल्याचा एकच फायदा सांगतो, थांबतो भजन करा विठाला. दीड झाल्याचा एवढा मोठा फायदा आहे बाबा. गेल्या उन्हाळ्यामध्ये एवढी मोठी लग्न सराई होती, एवढी मोठी लग्न सराई होती. एक दिवशी 10 15 पत्रिकाला आप्पा कोणाकोणाच्या लग्नात जावं कळतच नव्हतं. मला मांडी घाला एकदा. हा लग्नाला निघालो महाराज, माऊलीच्या आशीर्वादाने गाडी झाली, गाडीमध्ये बसलो, लग्नाला निघालो. दीड झाल्याचा फायदा सिद्धांत लक्षात ठेवा. मंदिराजवळ आलो, मंदिराजवळ आल्याच्या नंतर महाराज गावात एक माणूस नव्हता. तुम्ही म्हणता एवढं मोठं गाव एक माणूस नाही नसते कीर्तनात. राहुलदादा एक पोरग मंदिराजवळ बसलेलं होतं, त्याचं नाव होतं इपितर. बरं आहे का बदलायचं भाऊ? बरं आहे ना, बरं आहे ना, आहे का नाही? इपितर नाव होतं महाराज. त्याचं नाव इपितर नव्हतं, पण कामच असं होतं, त्याचं नावच इपितर पडलं होतं. काही काही माणसाचं नाव त्यांच्या कामावून पडत असतं, काही काही दादा नसतात, पण त्यांचं कार्यच असं असतं, त्यांना दादाच म्हणावं लागतं. तसं ते इपितर होतं. हे लेकरं इथं बसले तेवढे शांत आहे. विनोदाची कथा जरा विनोदाचार्य टाकली म्हणून 10-5 मिनिटं होऊ देऊ आता, आहे का नाही महाराज? हे लेकरं इथं बसले तेवढे शांत. हे आजूबाजूला बसून जे गोंधळ चालू आहे ना, यायचे पराक्रम मंडपाच्या बाहेर पहा. बाबा 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 एवढे विचित्र महाराज आहे उमेश बा. काल एका गावात कीर्तनाला गेलो महाराज, 8 वाजताच गेलो, 9ला आरंभ होता, थोडा लवकरच गेलो. गेल्याच्या नंतर महाराज हे किती विचित्र पहा, इपितर सांगते एवढे विचित्र महाराज आहे. मग आता 1 तास बसायचं होतं महाराज. एक जणाच्या घरी चहा पाण्याला बसलो. चहा पाण्याला बसल्याच्या नंतर मालक कुठंतरी बाहेर गेले होते. त्या ताईसाहेब चहा करण्याकरता स्वयंपाक रूममध्ये गेल्या. स्वयंपाक रूममध्ये गेल्याच्या नंतर 10-5 मुलं तिथं खेळत होते. खेळता खेळता महाराज एक जण माझ्याकडे आलं. हे किती विचित्र पहा. आल्याच्या नंतर माझं दर्शन घेतलं. मला म्हणलं महाराज काय? म्हणलं हो दादा. मला म्हणला कीर्तन तू होचे का? तू हो. म्हणलं हो मोज कीर्तन आहे. मला कीर्तन तू होचे का? म्हणलं हो. चल दी मला 10 रुपये. महाराज मला 1 तास बसायचं होतं. मी खिशात हात घातला, 10ची नोट काढली, त्याला 10 रुपये दिले. ते पळत दुकानावरती गेलं. दुकानावरती गेल्याच्या नंतर त्यानं 10 रुपयाची आईस्क्रीम घेतली. पळत येऊ लागलं. येता येता आईस्क्रीम खाली पडली. परत माझ्याकडे आला. मला म्हणला महाराज तू 10 रुपये दिले. म्हणलं हो. त्याची आईस्क्रीम घेतली. म्हणलं बरं. ती म्हणलं आईस्क्रीम खाली पडली, चल दे पुन्हा 10. महाराज मी माझ्या खिशात हात घातला भाऊ. माझ्या खिशात होती 500ची. म्हणलं याला जर 500ची दिली 490 वापस येण्याची गॅरंटी नाही. बरं 500ची दिली असती, पण कमिटीला बोललेलं नव्हतो. म्हणलं हे जाचे. म्हणलं दादा नाही गाड्या, म्हणलं आपल्याकडे 500ची, आपण काय 500ची देत. अरे त्याच्या काय मनात आलं काय नाही. जोर जोरात उड्या मारू लागलं. त्याचे सोबती उड्या मारू लागले. बरं नुसत्या उड्या मारत नव्हतं, उड्या मारता मारता म्हणू लागलं महाराज घोडा. बरं नुसता घोडा म्हणला असतं तर जमलं असतं. ते म्हणायचं महाराज घोडा. महाराज असा राग यायचा, पण 1 घंटा बसायचं होतं. म्हणलं कुठे याच्या नादी लागता. तेवढ्यात त्याची आई चहा घेऊन आली. आणि प्रत्येक आई वडिलाला आपला मुलगा किती विचित्र आहे पक्क माहीत असतं. पक्क माहीत असतं. आईसाहेब म्हणल्या महाराज आमच्या रत्नानं काही ताणतणान द्याला. रत्न? म्हणलं रत्नानं काही? आणि अजिबात नाही. म्हणलं आईसाहेब म्हणलं तुम्हाला अशी किती रत्न आहेत? म्हणल्या माऊलीच्या आशीर्वादानं, नागनाथ भगवंताच्या आशीर्वादाने 2 आहेत 2. म्हणलं 1 इथं उड्या मारते, दुसरं कुठे? ते काय बनली बाहेर तुमच्या बुटात पाणी भरतोय. लय विचित्र महाराज आहे. बरं ते राहिलं त्यानं पुन्हा उडी मारली. महाराज गोळा. त्याच्या आईला असा राग आला जाता बुवा. आईनं अशा बांगड्या पाठीमागं केल्या. बांगड्या पाठीमागं केल्याच्या नंतर एक दिशा मारली. अशी याला म्हणतात सम. एवढ्या जोरात मारली. मारल्याच्या नंतर मला आनंद झाला ना. मला घोडा म्हणत होतं होय. मारत त्याची आई जोर जोरात मारू लागली. मारत असताना 11:15 वाजत आले. आईसाहेब म्हणले कोरक मारता आता बस झालं. नुसतं घोडा तर म्हणले जाऊ द्या एवढं कशाला मारता. नाही महाराज याला मारावं नाही तर काय करावं. म्हणलं आई सगळं खरंय. म्हणलंय घोडा जाऊ दे ना त्याच्यात काय. नाही म्हणले महाराज याला गद्याला कळायला पाहिजे. याला घोड्यातला आणि गाडवातला फरकच कळत नाही. मारावं नाही तर काय करावं.
ज्याला कळालं त्याला धन्यवाद. बाकीचे उद्या पंक्तीला या विठ्ठला. लय विचित्र महाराज हे यायचे पराक्रम मंडपाच्या बाहेर बघा. आता दुपारी काल्याचं कीर्तन होतं. उमेश बुवा कीर्तनाला निघाल्याच्या नंतर एक पोरग शाळेत जाऊ लागले. शाळा जात असताना जरा भूक लागलेली होती आणि मला जरा जास्तच भूक लागते. तब्येत इकडे पाहून लक्षात येत नसेल, हाय का नाही? येत असेल लक्षात. इकडे पाहू नका, एअरबॅग फक्त चांगल्या गाड्याला असतात, टमटमला नसतात, हाय का? भूक लागली होती, हातात डबा होता. म्हणलं दादा हातात डबा आहे? हो म्हणला महाराज. म्हणलं दादा लय भूक लागली रे. काय डब्यामध्ये? म्हणला महाराज आईनं सुंदर असे लाडू बनवलेत. म्हणलं खाऊ का लाडू? खाणं म्हणला महाराज. त्याच्यात काय? नाही नाही म्हणलं दादा मी लाडू खाईन पण तुझ्या आई. खाणं म्हणलं महाराज. कशाला चौकशा करता, निसता गुळच. खाणं म्हणला लाडू, खा म्हणला लाडू. म्हणलं दादा तसं नाही, मी जर तुझे लाडू खाल्ले आणि तुझ्या आईनं विचारलं तर मग खाल्ले म्हणेन कुत्र्यानं का? लय विचित्र महाराज हे लेकरं. एका मॅडमनं एका पोराला प्रश्न विचारला, सांग म्हणली बाळा एका तराजूमध्ये 1 किलो बुद्धी, थोडं लक्ष द्या, एका तराजूमध्ये 1 किलो बुद्धी आणि एका तराजूमध्ये 1 किलो लाडू, तू काय उचलशील? बाळू हातनूरचा होता. बाळू म्हणला मॅडम आपण लाडू उचलणार. मॅडम म्हणल्या काय मूर्ख आहेस? अरे मी जर तुझ्या जागेवर असते तर मी बुद्धी उचलली असती. बाळू म्हणला मॅडम ज्याच्याकडे ज्याची कमी आहे ते तेच उचलणार. विचित्र महाराज लेकर. चला विषय लांबत जाईल. एक पितर मंदिराजवळ बसलं होतं. म्हणलं दादा येतो का माझ्यासोबत लग्नाला? काय करणार आहे म्हणला महाराज, मी तरी घरी बसून. चला मी तुमच्यासोबत लग्नाला येतो. 2 जण लग्नाला गेलोत. लग्नाला गेल्याच्या नंतर वर बापाने लई स्वागत केलं. वा 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 वा, योगेश महाराज आले, आकाश महाराज आले, आनंद वाटला, लई स्वागत केलं महाराज. एवढं स्वागत केल्याच्या नंतर मला जरा शंका आली. दादा बा म्हणलं नक्की काहीतरी अडचण आहेच म्हणलं. अडचण आमचे चौबदार त्या लग्नाला होते ना चौबदार? हा हो म्हणा. हा होते महाराज चौबदार लग्नाला होते. चौबदाराला म्हणलं अडचण काय? चौबदार म्हणले काहीच नाही, या लग्नाला देवबाप्पाच आले नाही आणि हे लग्न तुम्हालाच लावायचं. आपा मला घाम फुटला ना. मला घाम फुटण्याचं कारण एकच, प्रामाणिकपणे सांगतो, मला मंगलाष्टक येते 3च. स्वस्ती श्री राजा भीमक गंगा सिंधू 2 आणायचे कुठून? मला घाम फुटला महाराज. तौरखी ही पितर गेलो बी, त्यानं माईक घेतलं, अंतर पाटल धरला आणि मला म्हणला महाराज होय तिकून. आता मला काळजी महाराज. दीड झाल्याचा फायदा, सिद्धांत लक्षात ठेवा, दीड झाल्याचा फायदा. होई बळकट माझ्या मनात तुरे धीट. ऐका ऐका ऐका. महाराज त्यानं अंतरपाठ धरला. आता मला काळजी नेमकं हे मराठी गाणं म्हणतंय का हिंदी गाणं म्हणतंय? म्हणलं लोक त्याला आणायची, मी संग आणलंय म्हणून मला आणायचे. महाराज त्यानं अंतरपाठ धरला. मला म्हणला महाराज तिकून उभा राहा. महाराज मला काळजीच गड्या. लग्नाला सुरुवात झाली. लग्नाला सुरुवात झाल्याच्या नंतर साऊंड सिस्टीम सुंदर होती पण आवाज आजच्यासारखा जरा बसलेला होता. काळे दिनचा सूर होता. पहिलं मंगलाष्टक जरा खर्जातच. म्हणलं लक्ष द्या. सावधान स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मुरीश्वरं सिद्धिदं भल्लालो मुरुडं विनायकं. बाहेरचे तर पळतच आले. वाटलं जमलं का काय? कोरोनापासून कळत ना महाराज कधी लग्न व्हाले कधी नाही. सप्ताह चालू आहे, एखाद्याचं जमलं असं होत असन. आणि प्रामाणिकपणे सांगतो दत्ताबा हे तरुण पोरं याच्यातच खुश आहे. आपा निष्ठ मंगलाष्टक ऐकलं तरी त्याला बरं वाटायचं. त्याला पक्क माहितीये आता आपल्या लग्नात काय ऐकायला भेटायची शक्यता लयच अवघड झालंय महाराज. लयच अवघड. जरा माफी मागून बोलतो महाराज. इथं जरा कमी बसलेले आजूबाजूला बसून ऐकत असतील पोरं. ऐका ऐका. लहान भाऊ समजा, मोठा भाऊ समजा. एक फुकटचा सल्ला देतो. व्यासपीठाची माफी मागतो आप्पा, सगळ्याची माफी मागतो, पण एक फुकटचा सल्ला देतो. पोरं लयच अवघड काळ झालाय. आजूबाजूला बसून ऐकत असतील थोडं लक्ष द्या. लहान भाऊ समजा, मोठा भाऊ समजा, पण आता जास्त भानगडीत पडू नका. लयच अवघड काळ. जरा माफी मागतो. आता या युगात जी गाडी भेटन त्या गाडीत. लयच अवघड झाले ना महाराज. लयच अवघड झाले. जरा माफी मागतो महाराज. लय चांगल्या गाडीची वाट बघता. लक्ष द्या लक्ष द्या. लय चांगल्या गाडीची वाट बघता. वाळूच्या टिप्परवर बसव लागून. लयच अवघड झाले ना महाराज. लय कोणच्या गावाचा 10-5 उमेदवार आमच्या संघचे महाराज. राहू द्या लक्ष. आम्ही का लगीन मास्टर आहेत का काय महाराज? अरे आम्ही संन्यासी फिरत होतो. हे अवघड आहे महाराज. कोणच्या बरं आता तरी बरे, लय बरे. अजून 5 वर्ष थांबा. 5 वर्ष प्रत्येक गावात पाटी लागणार. हातनूर ग्रामपंचायत आपले सरसे स्वागत करीत आहे आणि त्याच्या खाली मोठी वळ असणार. या आमच्या गावात मुंजे मिळतील वयाची 8.
लयच अवघड होणार आहे महाराज, लयच अवघड होणार आहे. असंच म्हणलं बाबा, जी गाडी भेटल त्या गाडीत बसा. 10-5 पोरं उभा राहिले, मला म्हणले महाराज कोणत्या गाडीत बसू, पण गाडीच येईना ना. अवघड काळ झालाय महाराज, अवघड काळ झालाय. चला पहिलं मंगलाष्टक झालं, दुसऱ्या मंगलाष्टकाला सुरुवात केली. दुसरं मंगलाष्टक म्हणलं सावधान राजा भी मग रुक्मिणी सनयनी. 2 मंगलाष्टक झाली. तिसऱ्या मंगलाष्टकाला सुरुवात केली सावधान गंगा सरस्वती च यमुना. बुवा 3 मंगलाष्टक संपले. मी आपलं धोत्राच्या आचक वाचक सावधच पळून झाला. त्याच्याकडून आधी लागता महाराज त्या इपितरानं मंगलाष्टक सुरू केले. होई बळकट माझ्या मनात तुरे धीट. दीड झाल्याचा फायदा. त्यानं मंगलाष्टक सुरू केलं, म्हणू का? म्हणतो महाराज. त्यानं मंगलाष्टक म्हणलं लक्ष द्या. सावधान अरे काय पाले झालं मंगलाष्टक. शेवटचं मंगलाष्टक सुरू केलं. सावधान काय हसायला लागलं लग्न. ऐका महाराज, आता ऐका. लग्न लागलं उमेश बा. लग्न लागल्याच्या नंतर वरबाप आले. वरबापान हातात 2 नारळ, हातात 2 पॉकेट असते. ते मानधन महाराज म्हणलं लग्नात काय करायचं म्हणलं. आम्ही खरंच सांगतो मी काही घेत नाही आणि दिलं सुडीचं. आणले महाराज ते. म्हणलं वरबाप काय करायचे, राहू द्या ना म्हणले महाराज. महाराज आम्ही नारळ घेतलो, पॉकेट घेतलं, गाडीत बसलो. गाडीत बसल्याच्या नंतर महाराज सेलूपर्यंत गाडी गेली. महाराज बजाली गण्याची पुढी बजाली आहे का नाही. थंडीचे दिवस सेलूपर्यंत गाडी गेली. पण आप्पा मला करमना ना. म्हणलं मला नारळ दिले, ही पितराला नारळ दिले, पण ही पितराला नेमके दिले किती मला करमच ना महाराज, मला करमच ना. म्हणलं ही पितरा बोला म्हणलं महाराज. म्हणलं तुला ना, हो म्हणला महाराज तुमचा आशीर्वाद घ्या आमचं. म्हणलं हो. म्हणलं तुला नारळ दिलं, हो म्हणला महाराज. म्हणलं ही पितराला नेमके तुला दिले किती बघ बरं महाराज. त्यानं त्याचं पॉकेट उघडलं. त्याच्या पॉकेटात होते 1000 बजाले वाढवायचे. 1000 रुपये वजन. 1000 रुपये त्याच्या पॉकेटामध्ये. मी अंदाज लावला ज्या अर्थी त्याच्या पॉकेटात 1000 त्या अर्थी माझ्या पॉकेटात किमान काय अंदाज पक्का यायचा, पक्का अंदाज 2. बरं जाऊ द्या, कमीत कमी 1.5 तरी. महाराज मी माझं पॉकेट उघडलं, माझ्या पॉकेटात 300च. मला करमच ना महाराज. म्हणलं ही पितारा आपल्या नारळाची खदला बदली झाली का काय रे. होती ना गडबडीत महाराज, होती गडबडी होती. झालती दाताबाची ना आमची पण प्रामाणिक आहेत. माझे मला दिलतं महाराज, दिलतं. हो इथं आहे माझं जास्त, बाहेर त्याच जास्त असते पण बरं आहे का नाही महाराज. झालती खदला बदली, ऐका ऐका होती खदला बदली. म्हणलं ही पितारा नारळाची खदला बदली झाली का काय रे. नाही नाही म्हणला महाराज, आपलं नाव याच्यावर हरिभक्त पारायण ही पितर महाराज. त्याच्याकडं नादी लागता महाराज. म्हणलं पण मला कर्मच ना महाराज. वरबापाला फोन केला. मग आता डायरेक्ट काय म्हणता येईल ना महाराज. वरबापाला फोन केल्याच्या नंतर म्हणलं वरबाप काय सुंदर लग्न लागलो. हो म्हणले महाराज तुम्ही आलेले आनंद वाटला. म्हणलं वरबाप साऊंड सिस्टीमच चांगली होती. हो म्हणले ते साऊंडचे आमचे डिगांबर भाऊ ऋषी साऊंड सर्व्हिस गोड लावतात. म्हणले हो साऊंड सिस्टीमच चांगली होती. म्हणलं स्वयंपाकच हो म्हणले गावातलाच आश्चर्य नंबर 1 स्वयंपाक करतात. आता मुद्द्यावर आलो. म्हणलं वरबाप तुम्ही आम्हाला नारळ दिले. हो म्हणले महाराज नारळ दिले. वरबाप नारळाची खदला बदली झाली का. नाही म्हणले महाराज. नाही नाही म्हणलं त्याला 1000 मला 300. हो म्हणले महाराज बरोबर आहे. आता ऐका. म्हणलं वरबाप असं का केलं. काय नाही म्हणले महाराज. तुम्ही मंगलाष्टक म्हणले, ते न मंगलाष्टक म्हणले, पण ते न किती गोड मंगलाष्टक म्हणले. घ्या कशाचा फायदा आहे महाराज. फक्त दीड झाल्याचा. आणि जरा माफी मागून बोलतो. बरेच गायक असे धेटेत महाराज. असा तर स्वर मिसळीत येत. बाबा बाबा असं वाटतं काय पाठ आहे महाराज. धीड झाल्याचा फायदा परमार्थामध्ये माणसानं धीड झालं पाहिजे. होई बळकट माझ्या मना तुरे दीट महाराज म्हणतात. परमार्थामध्ये माणसानं धीड झालं पाहिजे. संत महात्मे लेतळ म्हणून सांगतात बाबा भेटवा संप्रदायामध्ये या, परमार्थिक मार्गाने चला, भजन करा. बाबा आपण भाग्यवान आहोत, तुम्ही आपण भाग्यवान आहोत. बरे वेळ झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूचारी, वाचवणे आलो येतवरी, उरले ते हरी तुम्हा जीवनामध्ये समर्पणाला फार महत्व आहे. काही काही माणसं सरपणाला अर्पण झाले पण जीवनात समर्पण कळालं नाही. जीवनात समर्पण फार महत्वाचं आहे. बाबा जीवनामध्ये आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. अनमोल असा नरदेह तुम्हाला मिळालेला आहे महाराज.
तुम्हाला मला नर्दे मिळाला आहे, नर्द्याची किंमत नाही कळली, सुरुवातीला सांगितलं मी तुम्हाला, तुम्ही आपण नर्दे वाया घातलाय महाराज. क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया. बऱ्याच लोकांना हिंदी कळत नाही दत्ता बुवा, नाही कळत हिंदी. आपण याचं रूपांतर मराठीत केलं. हे कोणच्या गाथ्यात नाही, शास्त्रात नाही, कशात चालू नका. आपण मेड इन योगेश महाराज हे आपण मराठीत रूपांतर केले. ऐका. काय केलं काय केलं काय केलं, काय केलं काय केलं काय केलं रे, तू जीवन गमावलं, काय केलं रे, देवाला जवळ करायचं तर दूर केलं रे, देवाला जवळ करायचं तर दूर केलं रे. जमलं ना मराठी. संत महात्मे तळमळे सांगतात, हा कारोणी सांगे तुका नाम घेता राहू नका. लय तळमळे सांगतात, लोक ऐकत नव्हते. आमच्या तरुण मंडळीचा जरा आग्रह आहे, मग लोक ऐकत नव्हती. नादबाबा चिडले. नादबाबा चिडल्याच्या नंतर सध्या ट्रेनिंगला पिंगळा प्रकरण आहे. नादबाबा चिडले. नादबाबाने चिडल्याच्या नंतर पिंगळाच्या माध्यमातून लोक हाय बा रकुमाजी विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, 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 हरी हरी विठोबा रखुमाई, हरी हरी विठोबा रखुमाई. भाग्याचा उदय तिही जोडी संकल्पा, हे दुनिया नुटू माता मरणा वाचू, सर्वता ही झाली मधली चाल ज्ञानेश्वर. माझ्या मनात तुरे दिटत येतून या नुटू माता मरणा वाचून सर्वता. महाराज सरती शेवटी महाराज सांगतात, ही अवस्था मला कशामुळे प्राप्त झाली. तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाल्या धनी, येतून या नुटू माता मरणा वाचून सर्वता. अभंगाचा भावार्थ धावत्या वेळामध्ये तुमच्या पुढे मांडलेला आहे. अभंगाचा भावार्थ असाच असेल असा काही आग्रह नाही. ज्याच्या त्याच्या बुद्धीनुसार अभंगाचा भावार्थ लागत असतो. माझ्या बुद्धीला जसं झेपलं पचलं रुचलं तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. एखादा चुकीचा शब्द गेला असेल माझ्या बुद्धीचा दोष माझी मला परत द्या. नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेल. जे काही बरोबर आहे ते सद्गुरूंचं आहे. माझे गुरुवर परमपूज्य आदरणीय, ज्यांच्याकडे माझ्या परमार्थाला सुरुवात झाली, ज्यांनी बोटाला धरून परमार्थाचे धडे गिरवले, भागवत महाराज बावणे ज्ञानेश आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आष्टे, ज्यांच्याकडे माझं अध्ययन चालू आहे. माझ्या जीवनाचे शिल्पकार परमपूज्य आदरणीय वेदशास्त्र संपन्न रामप्रसादजी महाराज शास्त्री हुंडेगावकर, ज्ञानदान आश्रम पाठशाळा वारकरी शिक्षण संस्था रेवलगाव. जे काही बरोबर आहे ते गुरुवर आनंदचा आहे, गुरुवर गुरुजींचा आहे. एखादा चुकीचा शब्द माझ्या बुद्धीचा दोष माझी मला परत द्या. सुधारण्याचा प्रयत्न करेल. उपस्थित सर्व महाराज मंडळी, आमचे उमेश महाराज आहेत, इकडून आमचे राहुल महाराज आहेत, अमोल महाराज आहेत, आमचे राम महाराज आहेत, आपाय उत्कृष्ट मृदंगवादक आमचे दत्ता महाराज आहेत, आमच्या ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थिनी आहेत, विद्यार्थी मंडळ आहेत. आपल्या गावामध्ये येण्याचे गुरुवारी श्री हरिभक्तपरायण रामाचार्य बापूसाहेबजी महाराज खवणे बाबांनी आज्ञा दिली. बाबांच्या वतीने, समस्त कमिटीच्या वतीने, समस्त ग्रामस्थांच्या वतीने आपल्या गावामध्ये येण्याचा योग आहे. बाबा तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. गोड असं नियोजन तुम्ही गावकऱ्यांनी केलेलं आहे. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. ऋषीश्वर साऊंड सर्व्हिस मगर साऊंड आमचे दिगंबर भाऊ आहे, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणावर विनम्र भावाने अभिवादन आहे. गोड असं यूट्यूबचं चॅनल आहे स्वर गुंजन वारकरी, आमचे निळकंठ दाजी काष्टे आहेत, आमचा माऊली दादा आहे, त्यांच्यासुद्धा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ त्यांच्या चॅनलवरती पाहायला मिळतील. त्यांनासुद्धा धन्यवाद कमीच आहे. तुम्हाला सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा अभिवादन आहे. चुकीचा शब्द गेलाच असेल माझ्या बुद्धीचा दोष माझे मला परत द्या. काय असते महाराज, कीर्तन हे रेडीमेड कापडाचं दुकान असते.
कोणचा कापड कोणाला कधी फिट बसेल सांगताच येत नाही. फक्त कापड अंगाला लावून घ्यायचं नाही, एवढंच. चुकीचा शब्द गेला असेल, मुलगा समजा, भाऊ समजा, नातू समजा, माझी मला परत द्या. नेहमी सांगत असतो, सांगत आई सांगत राहणार. ज्यांना एक मुलगा असेल त्यानं मला दुसरा समजा, 2 असतील, तिसरा समजा, 3 असतील, चौथा समजा, 4 असतील, 5वा समजा, 5 असतील, 6वा समजा, 6 असतील, 7वा समजा, 7 असतील, 8वा समजा, 8 असतील, 9वा समजा, 9 असतील, 10वा समजा, 10 असतील, 11वा समजा, 11 असतील, 12वा समजा, 12 असतील, 13वा समजा, 13 असतील, 14 समजा, 14 असतील, 15वा समजा, 15 असतील, 16वा समजा, 16. बस झालं का? चल द्यायचं. बस झालं ना, 11:15 झाले, आहे का नाही? ज्याला मुलगाच नसेल त्यानं मला दत्तक घ्या. तुमची प्रॉपर्टी माझ्या नावाची. विनोदाचा भाग झालेली सेवा समस्त ग्रामस्थांच्या चरणी, नागनाथ भगवंताच्या चरणी समर्पित. या ठिकाणी पूर्णविराम. तुकाराम 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 हरे तुकाराम 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 तुकाराम. श्री हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट वाचने सर्वथा